तू ही रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते राकेश पासून. उरलेले 10 लाख कधी देणार असं म्हणून त्याला फोनवरती बोलतो बघा एक माणूस. तर आता इथे राकेश म्हणतो शब्द दिलाय ना मी, देणार म्हणजे देणार असं म्हणतो आता इथे राकेश. कधी देणार आहे, शुक्रवारपर्यंत वाट बघतो मी असं म्हणतो तो माणूस. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, राकेश हॉलमध्ये थांबून आपला फोन स्पीकरवर ठेवून हे सगळं सगळ्यांना ऐकवत असतो. म्हणजे बघा प्रेक्षक हो, अंजली, आजी, आकाश, वल्लरी आणि अविनाश मामा सगळे असतात आणि सगळे ऐकत असतात हो काल. हो हो असं म्हणतो आता इथे राकेश. हो मी येतो ना आपल्या ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेवर असं म्हणतो आता इथे राकेश आणि बंद करतो तो कॉल बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अंजली वगैरे सगळ्यांना शॉक बसतो. बहुतेक अविनाशला थोडा डाऊट असतो बघा प्रेक्षक हो राजेशवरती. अंजली असं म्हणतो आता इथे राकेश. अगं काय अशी काय बघतेस असं म्हणतो आता इथे राकेश. अहो तुम्ही हसताय का असं म्हणते आता इथे अंजली. हा असा माणूस आणि तुमच्याशी असं का बोलत होता, मला तर हा गुंड वाटला असं म्हणते आता इथे अंजली. मामा सांगा तुम्हीच असं म्हणतो आता इथे राकेश बघा प्रेक्षक हो. अगं गुंडच आहे तो असं म्हणतो आता इथे राकेश. म्हणजे आमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये सगळे याला दादा म्हणतात, ते काय उगाच नाही, अशीच पद्धत आहे त्याची बोलायची, सगळ्यांची असंच बोलतो तो असं म्हणतो इथे राकेश. पाहिलेच ना कसं असं राहत गुंडासारखं बोलत होता असं म्हणतो इथे राकेश बघा प्रेक्षक हो. तू नको काळजी करूस, तू बस असं म्हणतो इथे राकेश. बस बस. अहो पण असं म्हणते आजी, तो 10 लाख मागत होता तुमच्याकडे असं म्हणते आता इथे आजी. अहो नाही नाही आजी, गंमत करत होता तो असं म्हणतो आता इथे राकेश. जे काय मी खूप दिवस गेलो नाही ना आपल्या कट्ट्यावर म्हणजे शिवाजी पार्कला, म्हणून मग हे असे फोन करून मुळात धमका द्यायचा उगाच गंमत म्हणून असं म्हणतो आता इथे राकेश. हो पण असं म्हणते आता इथे आजी, आम्ही सगळे घाबरलो ना असं म्हणते ती. नाही नाही आजी तुम्ही घाबरू नका, तो असंच बोलतो सगळ्यांशी, अशीच पद्धत आहे तिची असं म्हणतो इथे राकेश. तर आता इथे सगळ्यांना डाऊट आलेला आहे बघा प्रेक्षक हो, पण बावट अंजली मात्र तिला काय डाऊट येत नाही. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी जात असतात गाडीमध्ये बसून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी बघत असते अर्णवकडे आणि अर्णव सुद्धा बघत असतो तिच्याकडे. मला वाटतंय हाच मौका आहे, सांगते दोघांपैकी. सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. ऐकलत ना असं म्हणते आता इथे ईश्वरी. अंजली ताई काय म्हणाल्यात ते, तुला हवं ते माग असं म्हणाल्यात ताई असं म्हणते आता इथे ईश्वरी. हवं ते नाही मागायचं असं म्हणतो आता अर्णव. तुला हवं ते मिळेल असं प्रॉमिस तुला ताईने केलं, मी नाही असं म्हणतो अर्णव. अहो सर पण असं म्हणते ईश्वरी, तू आणि तुझी आई माझ्याशी जे वागलात त्याबद्दल माफी मागणार असतील तर ते काय होणार नाही. तुम्ही जोपर्यंत प्रूफ आणत नाही तुम्हाला दोघींनाही मी माफ नाही करणार असं म्हणतो अर्णव. आणि मी शेवटचं सांगतोय तुला असं म्हणतो आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो. पण मी हे बोलणारच नव्हते असं म्हणते आता इथे ईश्वरी. मग असं म्हणतो आता इथे अर्णव. सर असं म्हणते आता इथे ईश्वरी, प्रेमाबद्दल तुमचं काय मत आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी बघा प्रेक्षक हो. म्हणजे असं म्हणतो आता इथे अर्णव, एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांवर प्रेम करत असतील तर त्यांनी काय करावं असं म्हणते आता इथे ईश्वरी. काय करावं म्हणजे असं म्हणतो अर्णव, सिंपल आहे, लग्न करावं असं म्हणतो आता इथे अर्णव. म्हणजे तुम्ही प्यार के दुश्मन नाही आहात असं म्हणते ईश्वरी. व्हॉट असं म्हणतो आता इथे अर्णव. मी का असेन प्यार का दुश्मन, तर मग सर म्हणजे तुम्ही लग्नाला तयार आहात असं म्हणते ईश्वरी. आर यू मॅड, माझं लग्न झालंय ऑलरेडी असं म्हणतो इथे अर्णव. खरंच असं म्हणते आता इथे ईश्वरी. म्हणजे तुम्ही आपल्या लग्न मानत नाही ना म्हणून म्हटलं असं म्हणते आता इथे ईश्वरी. तुला गाडीतून उतरवेन ना मी असं म्हणतो आता इथे अर्णव. नको नको नको, ओके ओके असं म्हणते आता इथे ईश्वरी. तुमचं झालंय माझ्याशी लग्न असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे राकेशला दाखवलंय परत. अंजली असं म्हणतो आता इथे राकेश. काय अगं कशाला एवढा विचार करतेस असं म्हणतो आता इथे राकेश बघा प्रेक्षक हो. मामा तुम्हीच सांगा, माझ्यासारख्या माणसा करून कोणी असे अचानक 10 लाख रुपये मागितले तर मी एवढ्या नॉर्मल वागू शकेन का असं म्हणतो आता इथे राकेश. साधा वकील आहे हो मी, माझ्याकडे कोण कशाला 10 लाख रुपये मागेल असं म्हणतो आता इथे राकेश बघा प्रेक्षक हो. तू फार विचार करू नकोस अंजली, तू हे घे ज्यूस पीस म्हणतो आता इथे राकेश. आता मला भेटला ना तर चांगला ओरडणार आहे मी त्याला. रे बाबा तुझ्या अशा गमतीमुळे माझी बायको शंका घेईल माझ्यावर उगीच असं म्हणतो आता राकेश. बायकोच काय, आम्हाला सगळ्यांना शंका आली आहे असं म्हणते आता इथे आजी. हो ना असं म्हणतो आता इथे अविनाश मामा पण बघा प्रेक्षक हो. तर आता इथे डोळा मारतो तो राकेशला बघा प्रेक्षक हो. नाही हो रे मामा, यांच्यासारख्या माणसावर कोण शंका घेणार असं म्हणते आता इथे अंजली. ऐकलेत मामा असं म्हणतो आता इथे राकेश बघा प्रेक्षक हो. तर आता ते दोघेही इशारा करतायत एकमेकांना डोळ्यांनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ज्यूस पितो मामा. तर आता इथे वल्लरी पण पिते. तर आता आजी आणि अंजली बोलत असते. तर आता इथे मामा आकाशकडे बघून बोलत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे डोळा मारत असतो राकेश. वा राकेश, झोलर नसता झालास तर ऍक्टर झाला असतास तू असं म्हणतो आता इथे राजेश. हा जो वाट लागली असती पण तुझ्या ऍक्टिंगने कमाल केली असं म्हणतो आता इथे राजेश बघा प्रेक्षक हो. वा, जावय बापूंचे खरे रंग दिसायला लागले तसं म्हणते वल्लरी उघड उघड. तर आता ओ सर सर थांबा थांबा असं म्हणते आता इथे ईश्वरी. थांबा थांबा थांबा, ओके ओके असं म्हणतो आता इथं. व्हॉट काय झालं असं म्हणतो तो. गरम दिमागला थंड गार करण्यासाठी म्हणजे थंड गोळा असं म्हणते ईश्वरी. चला चला बर्फाचा गोळा खाऊया असं म्हणते ती. मगाशी असं म्हणतो आता इथे अर्णव. मगाशी तुझा हात दुखत होता ना असं म्हणतो आता इथे अर्णव. क्या सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. डाव्या हाताने उघडूच शकते ना असं म्हणते आता ती दरवाजा. एक कालाखटा भैया असं म्हणते ती. एक मिनिट असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे ईश्वरी उठून जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णव बघतच राहतो तिच्याकडे.
तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव बाहेर येतात. भैया बर्फ के गोले बनाना असं म्हणते आता ते 2 बनाना असं म्हणते ती. मी असलं नाही अनहायजेनिक खात असं म्हणतो अर्णव. सर असं म्हणते ईश्वरी. अशा अनहायजेनिक गोष्टी मध्ये मध्ये घ्याव्यात. इम्युनिटी वाढते आपली असं म्हणते आता इथे ईश्वरी. भैया काला खट्टा फेवर बनाना असं म्हणते आता इथे ईश्वरी. काला खट्टा कशाला असं म्हणतो अर्णव. कशाला असं म्हणते आता इथे ईश्वरी. अच्छा म्हणजे तुम्ही खाणार आहात तर असं म्हणते आता इथे ईश्वरी. तुम्हाला वेगळा फ्लेवर हवाय का. नाही 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 आज तुम्ही ना काला खट्टा खाऊन बघाच. सर बर्फाचा गोळा म्हटलं ना की काला खट्टाच खायला पाहिजे तसं म्हणतो होतं. म्हणजे मी तुम्हाला सांगते अशा थंडगार बर्फातून जेव्हा काला खट्टा असा जिभेवर जातो ना तेव्हा आ हा 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 असं वाटतं की जिंदगी होतो ऐसी थोडी खट्टी थोडी मिठी असं म्हणते ईश्वरी. एकतर ना मला बर्फाचा गोळा नको आहे त्यातही कुठला फ्लेवर खायचा हे तू डिसाईड करणारस का असं म्हणतो अर्णव. सर जगातलं तुम्ही बेस्ट खावा असं वाटतं मला आणि काला खट्टा फ्लेवर हा जगातला बेस्ट फ्लेवर आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. आणि मला असं वाटत असेल तर असं म्हणते अर्णव. आधी खाऊन तर बघा आणि मग सांगा ना असं म्हणते ईश्वरी. नको आहे मला असं म्हणतो अर्णव. सर नाराज होके खाऊगे तो मजा नाही आहे का असं म्हणतो आता इथे तो गोळेवाला बघा प्रेक्षक तर तेवढ्यातच एक माणूस दिसतो आणि तो म्हणतो ओ मिस इंदोर असं म्हणतो तो. तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव असतात. तर आता इथे ईश्वरला वाटतं तिला बोलतोय ओ मिस इंदोर असं म्हणून ओढत असतो तो. तर आता इथे अर्णवला राग येतो बघा प्रेक्षक त्या माणसाला बघून. तर आता अर्णव पकडतो तिच्या कॉलरला. काय झालं तुम्हाला कशाला चिडताय तुम्ही असं म्हणतो तो. आहो सोडा त्याला असं म्हणते आता इथे ईश्वरी. काय हिंमत कशी झाली तुझी असं म्हणतो अर्णव. माझ्या बायकोला मी सिंदूर म्हणायची असं म्हणतो तो. हो अहो मी सुद्धा असं म्हणतो आता इथे तो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ओ ओ ओ असं म्हणत आता एक बाई येते. ओ सोडा माझा नवऱ्याला असं म्हणते ती बाई बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती म्हणते ते मला मिस इंदोर म्हणायचे आणि मी इंदोरची आहे ना म्हणून ते मला अशीच हाक मारतात असं म्हणते ती. ओ असं म्हणतो आता इथे अर्णव. आय एम सॉरी असं म्हणतो तो. चल ग असं म्हणतो आणि आता ते दोघं नवरा बायको जातात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरीला हसायला येतं खूप. तर आता इथे अर्णवला मात्र काय केलं मी म्हणून एम्बॅरेसमेंट होते बघा प्रेक्षक आणि ईश्वरीला खूप जास्त आनंद होतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती हसत असते. तर आता इथे त्या बाजूला जाते ती त्याच्या. तर आता वळून बघतो तो मी सिंदूर असं बघत असतो तो. तर त्या बाजूला जाऊन थांबलेली असते ईश्वरी. मी सिंदूर असं करत असतो तो. तर आता इथे ईश्वरी पाठीमागे येऊन थांबते आणि बघते तिच्याकडे बघा प्रेक्षक हो. घाबरला असं म्हणते आता इथे ईश्वरी. मी सोडून गेले असं वाटतं का असं म्हणते आता इथे ईश्वरी बघा प्रेक्षक हो. तर फिकर नॉट असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे ईश्वरी तिच्या कॉलरला पकडते बघा प्रेक्षक हो. मिस इंदोर असं म्हणते ईश्वरी. ह्या नावाचा नसला तरी असं म्हणते ती बायको म्हणून ह्या मिस इंदोरचा कॉपीराईट फक्त तुमचंच आहे सर असं म्हणते आता इथे ईश्वरी बघा प्रेक्षक असं म्हणतो आता इथे अर्णव. ओ राज शिर्के असं म्हणते आता ईश्वरी. झालं हटवा तूही रे माझा मितवा असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर अर्णव बघा बघतो तिच्याकडे. तर आता इथे खूप छान क्यूट मोमेंट्स आहेत दोघांचे अर्णव आणि ईश्वरीचे. तर आता तो बघत असतो ईश्वरीकडे. तर आता इथे ती पण बघत असते तिच्याकडे बघा प्रेक्षक हो. तर आता दोघे एकमेकांकडे बघत असतात डोळ्यात डोळ्यात घालून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णव खूप खुश असतो आणि आता ईश्वरी तर खूपच जास्त आनंदात असते बघा प्रेक्षक हो. तू ही रे माझा मितवाचा आता टायटल ट्रॅक चालू आहे बॅकग्राऊंडमध्ये. कालाखट्टा सांगूया का असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर चिडतो आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो. तर आता ईश्वरी जाते आणि म्हणते भैया कालाखट्टाही बनाना असं म्हणते ती. अच्छा मॅडम असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णव बघतो ईश्वरीकडे. तर आता इथे त्याला आनंद होतो कारण आता इथे ईश्वरी बरोबर तो कालाखट्टा खाणार म्हणून. तर आता इथे रात्र झालेली असते. तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव येतात बघा प्रेक्षक हो. तर या असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता इथे बाकी सगळे असतात घरामध्ये. अंजली असते, आकाश असतो आणि आता इथे पल्लवी सुद्धा असते. आजचा उत्सव मूर्ती येऊन पोचलेल्या आहेत. सुस्वागतम असं म्हणतो आता इथे अविनाश. सुस्वागतम असं म्हणते आता इथे अंजली पण. हो ताई काय बढिया डेकोरेशन झालंय असं म्हणते आता इथे ईश्वरी बघा प्रेक्षक हो. काय रे चिंटू असं म्हणते अंजली. किती वेळ लावलात रे तुम्ही. केव्हाची वाट बघते तुमची असं म्हणते अंजली. काय हरकत नाही असं म्हणतो अविनाश. उलट आनंदच झालेला आहे असं म्हणतो आता इथे अविनाश. एकमेकांसोबत वेळ घालवलात वा असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता इथे ईश्वरी हसते बघा प्रेक्षक हो. तर आता मामा म्हणतो काय ग जाण्यासाठी एवढ्या आडेवेडे का घेत होतास मग असं म्हणतो आता इथे अर्णवला तो. आणि येताना एवढा उशीर का झाला असं म्हणतो आता इथे मामा हिच्यामुळे ही असं म्हणतो आता इथे अर्णव. ट्रॅफिक लागलं थोडंसं असं म्हणतो आता इथे अर्णव. हल्ली खूप ट्रॅफिक असते नाही असं म्हणतो आता इथे अविनाश. आणि प्रदूषण सुद्धा खूप वाढलंय असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. प्रदूषण अतिप्रदूषणाने तिचे होठ जांभळे पडले तसं म्हणतो आता इथे मामा. बघू ग असं म्हणते आता इथे अंजली. काय ग ईश्वरी जाताना एक वेगळाच लिपस्टिक होता आता येताना एक वेगळाच लिपस्टिक लावलाय असं म्हणते आता इथे अंजली. अंजली असं म्हणतो आता इथे अविनाश. अर्णवने प्रेमाने ईश्वरीला नवीन जांभळ लिपस्टिक दिलं असेल तर बिघडलं कुठे असं म्हणतो आता इथे अविनाश मामा बघा प्रेक्षक हो. पण अर्णव तुझे होठ जांभळे का झाले असं म्हणतो इथे मामा. वॉट असं म्हणतो इथे अर्णव. बघू तरी असं म्हणतो आता इथे अंजली. तर आता इथे अर्णवचे पण झालेले असं बघा प्रेक्षक हो.
बघा 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 असं म्हणतो आकाश. किती एम्बॅरेस झालाय असं म्हणतो आता इथे आकाश. एक एक मिनिट असं म्हणते आता इथे ईश्वरी. आम्ही रस्त्यावर बर्फाचा गोळा खाल्लाय असं म्हणते ईश्वरी, काला खट्टा फ्लेवरचा, म्हणून जांभळे झाले तोट असं म्हणते आता इथे ईश्वरी. बघितलं कसं खरं बाहेर पडलं तेच म्हणतो आता इथे अविनाश. तर आता इथे पुसून घेत असतो लिप्स बघा प्रेक्षक. हो अर्णव, अहो सर सर असं म्हणते ईश्वरी. अहो नका असं करू, नाही जाणार कलर, लवकर कोशिश पण करू नका असं म्हणते आता इथे ईश्वरी. पण काय ग ईश्वरी, चिंटूने कसं काय रस्त्यावरचा गोळा खाल्ला असं म्हणते आता इथे अंजली. माझ्यासाठी असं म्हणते आता इथे ईश्वरी. काला खट्टा माझा फेवरेट फ्लेवर आहे ना असं म्हणते आता इथे ईश्वरी म्हणून. हो असं म्हणतो आता इथे मामा आणि बाकी सगळे बघा प्रेक्षक. हो तर आता फिरकी घेतात ते सगळेजण अर्णवची आणि खूप फनी सीन आहे बघा खरंच प्रेक्षक. हो तर आता इथे अर्णव चिडतो आणि वरती जातो आपल्या रूम मध्ये. सर सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. झालं सगळं बोलून, कुणाला आवरायचं नाही आहे का? पाहुणे कुठल्याही क्षणी येतील असं म्हणते वल्लरी. चला तर आता सगळं आवरायला जाता बघा प्रेक्षक आणि ईश्वरी जाते आपल्या रूम मध्ये. तर आता वल्लरी म्हणते आता फक्त होटच जांभळी झालेत, पण पार्टी मी जो धमाका करणार आहे ना त्याने बळजबरीच्या सुनबाईचा पूर्ण चेहराच काळा पडणार असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे थँक्यू मिस इंदौर असं असतं बघा प्रेक्षक फंक्शन. तर केक वगैरे आणून ठेवलेला असतो. तर आता इथे आकाश आणि नम्रता हे खेळत असतात. तर आता इथे बघते वल्लरी त्यांच्याकडे आणि आता इथे राजेश सुद्धा बघतो बघा प्रेक्षक त्यांच्याकडे. तर आता इथे ऐका ऐका आमच्या ईश्वरी मॅडम आल्या असं म्हणते आता इथे अंजली. हे भगवान असं म्हणते ईश्वरी. केक वगैरे ताई आहो असं म्हणते ती. तुझ्यासाठीच आणलाय, तुला कापायचं आता थोड्या वेळात असं म्हणते आता इथे अंजली बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्णव सुद्धा असतो. आई मला तर ना सेलिब्रिटी असल्यासारखं वाटतं असं म्हणते आता इथे ईश्वरी. माझ्यासाठी सेलिब्रिटीच असतो असं म्हणते आता इथे नम्रता. बरं केक कापण्याच्या आधी माझ्याकडनं तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट. तर आता इथे गिफ्ट देते अंजली ईश्वरीला. तर थँक्यू ताई असं म्हणते आता इथे ईश्वरी बघा प्रेक्षक. हो तर आता इथे राकेश पण खूप खुश होतो. तर वाव असं म्हणतो आता इथे अविनाश पण. तर सगळे खूप आनंदात असतात बघा प्रेक्षक. बढिया बढिया. आदर पाळणा असं म्हणते आता इथे ईश्वरी. पाळणा असं म्हणते ईश्वरी, कशासाठी? आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुला आजी देईल असं म्हणते आता इथे अंजली. अगं ह्या घरात लवकरात लवकर तुमचाही पाळणा हलावा म्हणून दिलाय तो असं म्हणते आता इथे आजी. घ्या आता मनावर असं म्हणते ती बघा प्रेक्षक. हो तर लास्ट आता इथे ईश्वरी आणि अर्णव पण बघा प्रेक्षक. हो तर आता इथे आकाश पण नम्रताला हे करतो. तर आता इथे ईश्वरी बघते अर्णवकडे आणि अर्णव पण बघतो तिच्याकडे. तर अविनाश म्हणतो चला लवकर केक कापा असं म्हणतो तो. सगळे खोळंबले असं म्हणतो तो. हो हो असं म्हणते आता इथे ईश्वरी. घे एक असं म्हणते आता इथे अंजली. तर आता इथे ठेवते बघा प्रेक्षक होती ती पाळणा. तर आता ईश्वरी बघते अर्णवकडे. तर अर्णवचा हात पकडते ती. तर आता त्याला पण घेऊन जाते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे ईश्वरी केक कापायला जाते. थँक्यू मी सिंदूर लिहिलेलं असतं त्या केकवरती बघा प्रेक्षक. हो तर आता इथे केक वाढून घेते ती एका प्लेटमध्ये बघा प्रेक्षक आणि राजेश मात्र बघत असतो तिच्याकडेच. तर आता इथे एक एक खाडवत असते मिस इंदौर अंजलीला. तर आता नंतर ती अर्णवला खाडवते बघा प्रेक्षक. तर अर्णव नको म्हणतो. तर आता इथे सगळे बघतात त्याच्याकडे. असं का म्हणते म्हणून सर असं म्हणते ईश्वरी. मगाशी गोळा खाला त्यासारखा रंग नाही लागणार आहे असं म्हणते ईश्वरी. असं म्हणते ती बघा प्रेक्षक. हो तर आता इथे अर्णव खातो बघा प्रेक्षक तो केक. तर आता इथे ईश्वरी जाते राजेशकडे बघा प्रेक्षक. हो तर आता इथे आकरून थांबलेला असतो राजेश. मात्र ईश्वरीला काय आवडत नाही बघा प्रेक्षक होते. तर आता तो आपल्या प्लेटमधून तो स्वतः घेतो तिच्या हातामधनं. तर आता इथे नम्रता आणि आकाश बोलत असतात. तर आता इथे राजेश मात्र बघत असतो मी सिंदूरकडे. तर वल्लरीला ती म्हणते मी माझ्या हाताने केक भरवते असं म्हणते ईश्वरी. गोड लागेल ना असं म्हणते आता इथे ईश्वरी मामीला. अति गोड मी खातच नाही असं म्हणते आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक. हो तर आता इथे मामाला सुद्धा खाडवते बघा प्रेक्षक ईश्वरी केक. तर आता इथे ईश्वरी जाते बघा प्रेक्षक नम्रताकडे तिला सुद्धा खाडवते. तर आता इथे आकाशला सुद्धा खाडवते ती. एका चमच्याने सगळ्याला खाडवते बघा प्रेक्षक केक. ईशू असं म्हणते आता इथे नम्रता. तू जिजूना सांगितलंस का ग आमच्याबद्दल असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता इथे ईश्वरीने सांगितलेलं नसतं ना. तर आता ईश्वरी म्हणते नाही अजून, म्हणजे तसा मौका मिळाला पाहिजे ना मला असं म्हणते आता इथे ईश्वरी. आणि त्यांचा मूड बघूनच बोलायला लागेल का असं म्हणते आता इथे ईश्वरी. हो बरोबर आहे पण ईश्वरी लवकरात लवकर सांगून टाक असं म्हणतो इथे आकाश. आय डोंट नो वाय पण मला आज खूप वियर्ड वाईब्स येतात असं म्हणतो आकाश. हो ठीक आहे असं म्हणते ईश्वरी मी बघते. तर आता इथे ईश्वरीला टेन्शन येते बघा प्रेक्षक कसं सांगू अर्णवला म्हणून. तर आले असं म्हणते आता इथे ईश्वरी बघा प्रेक्षक. हो तर आता ती जाते आणि केक ठेवतो तिथे वापस. तर आता तेवढ्यातच बघा प्रेक्षक ती फॅमिली येते ज्या फॅमिलीमधल्या मुलीला पसंत केलेली असते ना वल्लरीने आकाशसाठी. ती बाई येते बघा प्रेक्षक. या 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 नमस्कार असं म्हणते आता इथे वल्लरी. तुमची कधीपासून वाट बघत होते असं म्हणते आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक. हो तर आता इथे ती लोक आलेली असतात. अरे वा मेघना खूप गोड दिसतेस तू असं म्हणते आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक. हो ब्युटिफुल हाऊस असं म्हणतो आता इथे तिचा बाबा पण बघा प्रेक्षक. या ना आम्ही तुमची आईंची ओळख करून देते असं म्हणते वल्लरी. तर आता जातात बघा प्रेक्षक होते आजीला भेटण्यासाठी. तर आता इथे वल्लरी येते आणि म्हणते आई मी तुमची ओळख करून देते असं म्हणते आता इथे वल्लरी. हे मिस्टर सदावर्ते असं म्हणते आता इथे ती. नमस्कार असं करतात आजी. हा मिसेस सदावर्ते. तर आता सगळ्यांची ओळख करून देते. आता
वल्लरी आणि मेघनाचं पण इंट्रोडक्शन करून देते आणि ह्या आमच्या आई असं म्हणते ती ह्या आधी आपण आधी भेटलो कसं म्हणते आजी. नाही आई, मी त्या क्रममध्ये जाते ना तिथे ह्यांची ओळख झाली असं म्हणते ती. आकाश असं म्हणून बोलवते तर तिची आई इकडे ये रे असं म्हणते. आता इथे वल्लरी तर आता इथे आकाश येतो बघा प्रेक्षक हा माझा आकाश असं म्हणतो. ती तर आता ही मेघना असं म्हणून आकाशला सांगते आता इथे वल्लरी हाय असं म्हणते बघा प्रेक्षकावरती. तर आता इथे या ना तुम्ही सगळे या ना प्लीज असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे जातात बघा प्रेक्षकावरती आणि जाऊन बसतात. तर आता इथे फंक्शन चालू झालेलं असतं आणि सगळे बोलत वगैरे असतात बघा प्रेक्षक आणि मेघना मात्र खूप इंटरेस्टेड असते आकाशमध्ये आणि आकाश आणि नम्रता बिझी असतात. अहो असं म्हणते आता इथे वल्लरी इकडे या ना 1 मिनिट असं म्हणते. आता इथे ती अविनाशला बघा प्रेक्षक काय ग असं म्हणतो अविनाश. हे माझे मिस्टर असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे ती म्हणते हे मिस्टर सावरते ही त्यांची बायको आणि त्यांची मुलगी मेघना असं म्हणून इंट्रोडक्शन करून देते आता इथे वल्लरी. नमस्कार नमस्कार असं करतो बघा प्रेक्षक हो अविनाश. सर मला ना तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. हां असं म्हणतो आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो. तू माझ्याकडनं काय एवढी परमिशन मागतेस असं म्हणतो अर्णव. मला सिरियसली तुमच्याशी जरा थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणतो तो. आय हॅव स्टॉप टेकिंग यू सिरियसली लॉंग बॅक असं म्हणतो आता इथे अर्णव. आणि माझ्या आयुष्यात जे काय झालंय ना ते फक्त तुझ्या आणि तुझ्यामुळे झालंय असं म्हणतो आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आजचा एपिसोड ते संपतो. तर बघा आता रिकॅपमध्ये काय ते बोला काय हवंय तुम्हाला आमच्याकडून सांग सांग असं म्हणते अंजली. एवढंच मागायचं आहे की असं म्हणते आता ईश्वरी. तेवढ्यातच थांबवते ती वल्लरी तिला. तर आज माझ्या आकाशचा आणि मेघनाचा लवकरच साखरपुडा होणार आहे असं मी जाहीर करते असं म्हणते तर इथे वल्लरी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळ्यांचा चेहराच उतरतो. तर आता इथे खूप मोठा धक्का बसतो ईश्वरी, आकाश आणि नम्रताला बघा प्रेक्षक हो. तर आता रिकॅपचं इथे संपतो. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.